फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झाल्याने ते सोबत निवडणूक लढवणार आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुहास शिरसाट यांच्या समवेत सर्व नगरसेवकांनी आज प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केलाय। माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, भाजपाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इद्रिस मुलतानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस महेश उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष विजय अवताडे, शिवाजी पाथरेकर, जितेंद्र जयस्वाल, सुचित बोरसे, गोपाळ वाघ, ऐश्वर्या गाडेकर, सविता फुके यांच्यासह मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना सुहास शिरसाट म्हणाले की मी शहराचा विकास करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहे आणि भविष्यात देखील विकासच करणार असून मी याच जन्मलो आणि येथेच मरणार असल्याचं सांगत विरोधक मी केलेल्या विकास कामाचे फोटो दाखवत आम्ही विकास केल्याचं भासवत आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टोला लगावलाय। त्याचप्रमाणे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार अंबादास दानवे यांनी फुलंब्री शहराच्या विकासासाठी 17 कोटी रुपये दिले होते, परंतु विरोधात असलेले उमेदवार यांनी निधीत वाढ न करता आपण सत्तेत नाही म्हणून तो निधी परत करायला लावला होता। त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलंय। तसेच या निधीच्या माध्यमातून शहराचा आणखी विकास झाला असता अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। महावीर जयस्वाल, एमसीएन न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।